ज्या ट्रम्पमुळे जग युद्धाच्या खाईत लोटलं गेलं असा एक आरोप केला जातो, त्या ट्रम्पना फिफा पीस अवॉर्ड दिलं. या वर्ल्ड कपमधनं मिळालेला नफा त्यांचा रुपयांमध्ये कन्वर्ट केला तर 1 ट्रिलियन रुपये आहे. हे प्लेयर्स वर्ल्ड कपसाठी देशाकडून खेळायला परवानगी देण्यासाठी फिफा पर प्लेयर पर डे $5,000 त्या क्लबला देतं. फुटबॉल हा असा एक खेळ आहे की तो रोनाल्डो सारख्या सुपरस्टारलाही बाहेर बसवतो. हे मी कतारला अनुभवलंय. मेसीला सपोर्ट केला तर यू आर अँटी रोनाल्डो, असं कधी नव्हतं. मेसी परत जिंकावा म्हणून ही फिफा वर्ल्ड कप रिग्ड केलेली आहे का? काय म्हणणं आहे तुमचं? भारत हा 38 नाही तर माझा अंदाज आहे 42चा वर्ल्ड कप भारत होस्ट करेल. मुळात 2+2 येत नसलेल्या मुलाला तुम्ही जर ट्रिग्नॉमेट्रीचं कोडं घातलं तर कसं होईल? आपल्याकडे नाही आहेत काही स्किल्स, हे आपण थोडं ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जसं ब्राझीलचा सँटॉस नावाचा फुटबॉल क्लब आहे पेलेचा, तो IPLचा विनर होईल का? तुम्ही क्रिकेट विरुद्ध फुटबॉल बघू नका. शनिवार रविवार आम्ही फुटबॉल मनसोक्त बघतो, इतर वेळेला टेस्ट मॅचचा एकही बॉल चुकवत नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फुटबॉल वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलचं कुतूहल सुद्धा चरम सीमेला पोहोचलेलं आहे. हा व्हिडिओ शूट करताना दोन्ही सेमीफायनल झाल्या आहेत आणि येत्या रविवारी म्हणजे कदाचित भारतीय वेळेनुसार सोमवारी आपल्याला कळेल की मेस्सी पुन्हा एकदा वर्ल्ड कप उंचावणार का, स्पेनची टीम जिंकणार, यामल नवीन हिरो होणार का, हे सगळं नक्की काय चालू आहे, या सगळ्याकडे कसं बघायचं, फुटबॉलची एवढी क्रेज का, हे सगळं समजून घेण्यासाठीचा आजचा एपिसोड. आणि माझ्याबरोबर आहेत आशिष पेंडसे सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. सरांनी गेल्या 32 वर्षात 9 वर्ल्ड कप कव्हर केलेले आहेत. ते वेगवेगळ्या दैनिकांसाठी, टीव्ही चॅनलसाठी तर लिहितात, बोलतातच, पण विवा फुटबॉल नावाचं मॅगझिन फुटबॉलला वाहिलेलं गेले 10 वर्ष चालवतात. त्यामुळे त्यांच्याकडून या वर्ल्ड कपची गोष्ट समजून घ्यायची आहे. हाच प्रश्न आहे. ह्या वर्ल्ड कपची गोष्ट काय? माझ्यासाठी व्यक्तिगत म्हणशील तर तू उल्लेख केला, इट्स सर्कल एक कंप्लीट झाल्यासारखं वाटतं. कारण 94ला मी आधी 90 पासून लिहित होतो. त्याच्या आधी नॅशनल फुटबॉलर, महाराष्ट्राचा व्हाईस कॅप्टन होतो. हौसेसाठी काही लिहायचो. मग 94ला लिहिलेलं लोकसत्तात आमचे मित्र शैलेंद्र परांजपे त्यांनी नेऊन दिलं आणि तो कॉलम सुरू झाला आणि त्यानंतर मग पत्रकारितेत आलो आणि या फुटबॉल लेखनाचा किंवा फुटबॉलवरती कॉमेंट्री करण्याचा एक इतिहास लेखनाचा हा प्रवास सुरू झाला. 9 वर्ल्ड कपचा तू उल्लेख केला. खूप सारे फुटबॉल मित्र जोडले गेले. जॉन हेल्म नावाचे आमचे एक मित्र आहेत. ते 11 वर्ल्ड कप त्यांनी प्रत्यक्ष जाऊन कव्हर केले. सो असे सगळे अनुभव, सगळ्या या वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आणि वेगळ्या लोकांशी बोलून जे काही सार जे आलं, ते हे फुटबॉल वर्ल्ड कप आहे. आणि यावेळचा फुटबॉल वर्ल्ड कप म्हणशील, तर मला टाटा स्टीलची स्लोगन आठवते. वी ऑल्सो मेक स्टील. तसं या वर्ल्ड कपचा फुटबॉल म्हणजे गॉसिप आहे, राजकारण आहे, जिओपॉलिटिक्स आहे, सोशल मीडिया आहे, टॉक्सिक सोशल मीडिया आहे, ट्रोलिंग आहे, मीम्स आहे, सगळं एंटरटेनमेंट आहे, पॉप आहे, सगळं आहे आणि फुटबॉलही आहे. सो त्याच्यामुळे फुटबॉल आणि बरंच काही चा यावेळचा वर्ल्ड कप आहे. पण अल्टिमेटली ॲट द कोर ह्या सगळ्याचा गाभा फुटबॉल हा ब्युटिफुल गेम म्हणून ज्याला जगभर म्हटलं जातं, तो फुटबॉल हा आहे. आणि याचं एका वाक्यात जर सार आता गेले 40 दिवस चालू आहे हे सगळं फुटबॉलचं. आपण रात्रीचा दिवस करून हे बघतोय. फुटबॉलचं आणि एकूणच तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण असं याचं आपल्याला एक सार काढता येईल. म्हणजे अगदी 32 वरनं 48 संघांना प्रवेश देण्यात आला. फुटबॉलची व्याप्ती वाढली. त्यावरनं टीका झाली, की हे थोडं तुम्ही एक पातळीकरण करताय का सगळ्या गोष्टीचं? म्हणजे ग्वाटेमाला व्हर्सस होंडुरास अशी मॅच झाली तर कोण बघेल? पण मी पण कन्फेस करतो, की असं खरंच थोडं रेडिक्यूल केलं गेलं. पण आपण बघितलं केप वर्दे, हो. वॉझिनो त्यांचा 41 वर्षाचा गोलकीपर त्याचे 40,000 फॉलोअर्स होते. स्पेनला, उरुग्वेला, अर्जेंटिनाला रोखल्यावर ते 6 मिलियन 60 लाखापर्यंत गेले. केप वर्देसारखा किंवा कुरासाओ असेल, हे सगळे काँगो DPR आपण बघितला. हे सगळे छोटे-छोटे जे देश आहेत, त्यांना जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती वर्ल्ड कपचं व्यासपीठ मिळतं, हो. दे अल्सो हिट हार्ड. पूर्वी एक अंडरडॉग नावाची कन्सेप्ट हो. होती आणि मिनोज होती. तसं आता फारसं काही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं लोकशाहीकरण झालंय खेळाचं आणि वर्ल्ड कप हा ग्लोबल फुटबॉलचा आविष्कार घडवण्याचं सर्वोत्तम व्यासपीठ म्हणून पुन्हा नव्याने या वर्ल्ड कपमुळे उदयास आलंय. सर, आपण फुटबॉलकडे जर येऊ, पुढचे सगळेच प्रश्न फुटबॉलबद्दल असतील, पण थिंक बँक प्रिडॉमिनंटली पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स बद्दल बोलतं, सोशल बद्दल बोलतं आणि तुम्ही जसा उल्लेख केलात आणि बरंच काही.
तर आणि बरेच काही वर्षातले उरलेले सर्व दिवस आमचा फोकस असतो. तर एखाद्या खेळाभोवती एवढं राजकारण होतं, अर्थकारण होतं. फ्रान्स हरल्यावर पंतप्रधानांना आवाहन करावं लागतं तिथल्या सगळ्या गोष्टी शांत करायला. वर्णद्वेषी कमेंट्स होतात, रूल्स होतात. हे जे एखाद्या खेळाभोवतीचं राजकारण, अर्थकारण, समाजकारण कसं घडतं ते आम्हाला सांगा? अगदी सोप्या म्हणजे एकाच वाक्यात सांगायचं झालं तर फिफाच्या सदस्य देशांची संख्या 211 की जे वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्या ज्या 2 वर्ष चालू असतात त्या खेळतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनायटेड नेशन्सच्या सदस्य संख्या आहे 193. हो. सो म्हणजे ही ग्लोबल व्याप्ती आहे. फिफाची दरवर्षी फिफा काँग्रेस होते. तिथं वेगवेगळे विषय हाताळले जातात. कतारला जेव्हा मी वर्ल्ड कप कव्हर करायला गेलो होतो, तेव्हा ती काँग्रेस अटेंड केली. तेव्हा रशिया, युक्रेन वगैरे ते युद्धखोरी सगळी चालू झाली होती. मग फिफाने त्यावेळेला रशियाला बॅन केलं. आजही तो बॅन कायम आहे. आणि जगात कशी शांतता नांदावी, फुटबॉल हे कसे सौहार्दाचं एक टूल आहे वगैरे, वगैरे असं भाषण केलं. जियानिनी इन्फांटिनो हे फिफाचे अध्यक्ष. पूर्णपणे म्हणजे ते पूर्ण काय केशरचना आपल्याला माहिती आहे त्यांची कशी. तर ते झाल्यानंतर आम्ही एक प्रदर्शनीय फुटबॉल सामना होता. तिथं खेळताना त्यांची पत्नी पण होती. म्हणलं, "कॅन आय मेक वन कॉमेंट?" तर ते "ओके, ओके. काही हरकत नाही" म्हणले. मी त्यांना म्हणलं, "आज तुम्ही फिफाचे अध्यक्ष कमी आणि दलाई लामा जास्ती वाटत होता." ते हसले आणि त्यांनी ॲप्रिशिएट केलं ते. हं. टेक 2 4 वर्षानंतर फिफानी डोनाल्ड ट्रम्प यांना फिफा पहिला शांतता पुरस्कार दिला, की ज्या ट्रम्पमुळे जग युद्धाच्या खाईत लोटलं गेलं, असा एक आरोप केला जातो. त्या ट्रम्पना फिफानी फिफा पीस अवॉर्ड दिलं. तो बापरे! म्हणजे रशियाला बॅन करण्यापासून ते ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देण्यापर्यंत. कारण फिफाच्या व्यासपीठामध्ये मोठी शक्ती आहे, मोठं अर्थकारण आहे तू म्हटला तसं. फिफानी आत्ता या वर्ल्ड कपमधनं मिळालेला नफा त्यांचा रुपयांमध्ये कन्व्हर्ट केला तर ₹1 ट्रिलियन आहे. आपण 3 ट्रिलियन, 5 ट्रिलियन इकॉनॉमीची आपली महाराष्ट्र देशाची बात करतो. पुढच्या 3 साठीचा बजेट प्लॅन ₹1 ट्रिलियन आहे. फिफा वर्ल्ड कप विजेत्याला 55 लाख USD म्हणजे किती होतात ₹500 कोटी वगैरे असतील. एकूण त्यांचा 8,000 कोटींचा प्राइज पूल आहे. साधारण $4 बिलियन ची इन्व्हेस्टमेंट आहे आणि जवळपास 16, 18, $20 बिलियन नफा आहे. तो इतकी मोठी इकॉनॉमी, इतकं मोठं हे सगळं वैश्विक ज्याला म्हणतात जगरनॉट ते फुटबॉलच्या माध्यमातून चाललेलं असतं आणि हे फक्त फिफा असं नाही खालपर्यंत पर्क्युलेट होतं. वर्ल्ड कपला पात्र ठरणाऱ्या देशाला साधारण रुपयांमध्ये कन्व्हर्ट केलं तर ₹112 कोटी दिले गेले. बरं. $25 लाख फक्त त्यांना तयारीसाठी दिले गेले. मग ते खालपर्यंत पर्क्युलेट होतं आणि फक्त वर्ल्ड कप खेळणारेच नाही. भारताला याच्यातनं गेली 3 वर्ल्ड कपमधला जो रेव्हेन्यू आहे, तो या सगळ्या देशांमध्ये शेअर होतो. आपलं सिक्कीमचं जे आंतरराष्ट्रीय स्तराचे टर्फ आहेत, भाईचुंग भुतियाची किंवा आसाममध्ये आता मोठं फुटबॉलचं स्टेडियम होतंय. ओरिसामध्ये फिफा अकॅडमी सुरू केली. भारतामध्ये फिफा फुटबॉल फॉर स्कूल्स हा आपल्या नवी मुंबईतच लॉन्च गेलेला प्रोजेक्ट. असं भरपूर सारं अर्थसहाय्य भारताला दिलेलं आहे. हो. मग एवढं सगळं होताना फिफाच्या व्यासपीठावरनं समजा एक आवाहन केलं, कोण कशाला विरोधात जाईल? त्याच्यामुळे हे एक मोठा एक आर्थिक, सामाजिक, भूराजकीय सगळा डोलारा आहे आणि तो या फुटबॉल नावाच्या एका प्रॉडक्टवरती तो चालवला जातो आणि आपण फक्त 4 वर्षांनी वर्ल्ड कप बघतो. फिफानी जे क्लब्स आहेत, मँचेस्टर युनायटेड, चेल्सी, आर्सेनल, लिव्हरपूल, रिअल मॅड्रिड, बार्सिलोना त्यांचे प्लेयर्स हे खेळतात वर्ल्ड कपमध्ये. ते प्लेयर हे त्या क्लबची प्रॉपर्टी असं गृहीत धरलेलं आहे. कारण ते क्लब अब्जावधी डॉलरमधून त्यांच्याशी करार करतात. हे प्लेयर्स वर्ल्ड कपसाठी देशाकडून खेळायला परवानगी देण्यासाठी फिफा पर प्लेयर पर डे $5,000 त्या क्लबला देतं. म्हणजे आत्ता जी फायनल आहे त्याच्यामध्ये एटलेटिको मॅड्रिड हा स्पेनचा क्लब आहे. त्याचे सर्वाधिक 16 प्लेयर खेळतायत. सो त्यांना 40 दिवस झाले वर्ल्ड कप सुरू. त्याच्या आधीचे 10 दिवस प्रॅक्टिसचे. 50 दिवसाचे पुढचे 5 दिवस, 55 दिवसाचे पर प्लेयर $5,000 असं फिफा त्यांना पॅकेज देणार आहे. हं. त्याच्यामुळे सर्वांसाठी एक विन-विन सिच्युएशन आहे. फुटबॉलच्या माध्यमातून ते प्रत्येकाला मिळते आणि प्रत्येकजण त्याचा ज्याच्या त्याच्या गतिमती कुवतीने लाभ करून घेतो. याच्यात 2-3 प्रश्न आहेत, पण उत्तराचा शेवटचा भाग हाच माझा प्रश्न आहे. देश मोठा का क्लब मोठा? दर 4 वर्षांनी देश मोठा. आपल्याला जसं दर 4 वर्षांनी हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे.
आपल्याला कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी असे 26 खेळ आपल्याकडे खेळले जातात. ते जिल्हा पातळीवरून राष्ट्रीय स्तरावरती वर्षभर 4ही वर्ष खेळले जातात. फक्त 4 वर्षांनी आपल्याला तो तिरंगा आठवतो. तसंच FIFAमध्ये किंवा वर्ल्ड कपमध्ये दर 4 वर्षांनी देश हा मोठा ठरतो. कारण आपण बघितलं रोनाल्डो हारला, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मेस्सीनी इजिप्त विरुद्ध शेवटच्या काही सेकंदांमध्ये कमाल केली. तो इतका स्ट्रेस त्यांनी बाहेर काढला, की तो घळा-घळा रडला आणि त्यांनी सांगितलं, की "मी पेनल्टी मिस केली. माझ्यामुळे माझा देश आज कदाचित हारला असता. मी सुटकेचा निश्वास टाकलाय, अश्रू आहे त्याचं प्रतीक आहे." नेमार लास्ट डान्स आपण बघितलं मेसी, रोनाल्डो, नेमारचा शेवटचा वर्ल्ड कप. तो पराभूत झाल्यानंतर तो लहान मुलासारखा हारला. मला आठवतंय 1990 वर्ल्ड कप मॅराडोना 86ला तो जिंकला. भारतीयांनी पाहिलेला पहिला वर्ल्ड कप वंडर इयर्स आपले ते. मॅराडोना नंतर 90ला फायनलला गेला. जर्मनीला संशयास्पद पेनल्टी दिली. 1-0 हारले. म्हणजे अगदी ओक्साबोक्शी मॅराडोना त्या मैदानात रडला. हे सगळं राष्ट्रीयत्वाचं जी भावना आहे, ती या वर्ल्ड कपमुळे प्रचंड जागृत होते. जाज्वल्य त्याचा आविष्कार घडतो. तेव्हा मग तू क्लबकडनं किती स्टार आहे, किती खेळतो, काय हे सगळं साफ झूट होतं. फुटबॉल हा असा एक खेळ आहे, की तो रोनाल्डोसारख्या सुपरस्टारलाही बाहेर बसवतो. हे मी कतारला अनुभवलंय. मोरोक्को विरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोला बाहेर बसवलं होतं. त्याला सांगितलं होतं, "तू नीट नाही खेळत आहेस, या टीममध्ये आत्ता तुझी गरज नाही." खूप याच्यावरनं थैथयाट झाला होता. पण स्टारडम नाही. आम्ही थोडं फुटबॉलवाले क्रिकेट आणि फुटबॉल चालू असतं. क्रिकेटमध्ये जसं कोण व्यक्ती आहे यानुसार बॅटिंगचा क्रम ठरतो. इथं तसं नाही. आज संघाची गरज काय आहे? त्यानुसार तू कुठे खेळणार हे ठरतं. त्याच्यामुळे व्यक्ती सापेक्ष हे सगळं होतं आणि केवळ आणि केवळ राष्ट्रीय हित, देशाचं संघाचा विजय हे सगळं याच्यामध्ये गृहीत धरलं जातं आणि अगदी 48व्या शेवटच्या संघापासून ते विजेता होणाऱ्या संघापर्यंत हीच भावना कायम असते. तुम्ही क्रिकेट आणि फुटबॉलच्या कंपॅरिझनचा उल्लेख केलात म्हणून. असं सध्या खूप दिवस ट्रेंड होते. आजकाल सगळं सोशल मीडियावरच ट्रेंड होतं, की फुटबॉल हा मॅनेजर्सचा पण गेम आहे आणि हो. कोचेसचा गेम आहे. आपल्याकडं क्रिकेटमध्ये कोचवरनं बऱ्याच गोष्टी चालल्यात. ही गोष्ट पार्श्वभूमीला धरून हो. काय हा कोच आणि मॅनेजर जे काही आहे त्याचा गेम कसा आहे फुटबॉल? फुटबॉलचं कोच आणि मॅनेजर हे वेगळं काय म्हणजे शाहरुख खानचं काय चक दे इंडियामधलं, की फायनलला मी तुम्हाला कसं खेळायचं सांगणार नाही, जस्ट गो अँड एन्जॉय. ब्राझीलचे समजा 16 खेळाडू वर्ल्ड कपला निवडलेले आहेत. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजसारखं पूर्वी आणि आता भारताचंही क्रिकेट टीमचं होतं, की ब्राझीलच्या 2 टीमा केल्या तरी ते फायनलला जातील. त्यांना कसं खेळायचं हे सांगायचं नसतं. यू हॅव टू मॅनेज दॅट रिसोर्सेस. मग एखाद्याची छोट्या-छोट्या सवयी असतात. एखादा खेळाडू इमोशनल असतो. एखाद्या खेळाडूचा त्या पोझिशनवरती खेळण्याचा तो ही इज कम्फर्टेबल असतो. दुसऱ्या एका खेळाडूबरोबर तो नसतो कम्फर्टेबल. हे सगळे मैदानाबाहेरचे आणि मैदानातले टँट्रम्स नाही म्हणणार मी किंवा त्यांचे नखरे नाही म्हणणार, पण सर्वोत्तम निकाल मिळवून देण्यासाठीच्या गोष्टी एकत्र ऑर्केस्ट्रेट करणं हे फुटबॉलमधल्या मॅनेजरचं काम असतं. त्याच्याच जोडीला मी आवर्जून फ्रान्स विरुद्ध स्पेनचा उल्लेख करेन. सगळ्यांनी बघितली आठवत असेल. त्या गेममध्ये जी गेम मॅनेजमेंट स्पेननी केली, ती अप्रतिम होती. तो तिथं त्यांचा प्रशिक्षक दिसला किंवा फ्रान्स विरुद्ध मोरोक्कोमध्ये जी फ्रान्सनी देशामनी गेम मॅनेजमेंट केली. सगळ्यांना वाटलं होतं बॉक्सिंगसारखं डान, डान, डान 10 पंचेस होणार, एक जण नॉकआउट. तसं केलं नाही. त्यांनी गेम खूप स्लो केला. मोरोक्को सैरभैर झाले, की आता कसं खेळायचं? मग जेव्हा त्या अटॅकला पुढे आले, 2 संधी मिळाले, एम्बापे, डेम्बेलेनी गोल मारले. ही जी सगळी व्यूहरचना आखणं आहे. फुटबॉलमध्ये सगळे खेळाडू सगळ्यांना ओळखतात. म्हणजे मेसी 63 देशांची खेळलाय, परवा इंग्लंडची तो पहिल्यांदा खेळला. पण खेळाडू एकमेकांना खूप चांगले ओळखतात. अर्जेंटिनाचा जो रोमेरो हा डिफेंडर आहे, तो हॅरी केन बरोबर टॉटनहॅम हॉटस्पर या लंडनमधल्या क्लबमधनं 10 वर्ष खेळत होता. त्याच्यामुळे नोन डेव्हिल असतात सगळे. हालांड, नॉर्वेमध्ये पहिली फुटबॉल मॅच दाखवली गेली ती इंग्लंडमधली. तो त्यांच्याकडे होली सॅटरडे म्हणतात, कारण तेव्हा इंग्लिश फुटबॉल दिसतो आणि नॉर्वेतले सगळे फुटबॉल समर्थक इंग्लिश क्लबचे फॅन आहेत. सो हे नोन डेव्हिल एकमेकांशी खेळताना जी स्ट्रॅटेजी असते ती मॅनेजर देतो. त्याची अंमलबजावणी खेळाडू करतात. ती होतीये का नाही? त्याचे आयत्या वेळेला काय-काय चेंजेस करायचे डायनॅमिक जसे अर्जेंटिना आपण बघतोय बदली खेळाडू आणतं आणि तेच बदली खेळाडू गोल मारतात. हा काही योगायोग नसतो. हा प्लॅन असतो. काही-काही खेळाडू हे सुपर सब ज्याला आपण म्हणतो. क्रिकेटमध्ये आय-पी-एलचं सांगायचं झालं तर इम्पॅक्ट प्लेयर. तो कुठला आणायचा स्ट्रॅटेजी ठरवते. हे मॅनेजर करतो. तसे हा मॅनेजरचा फुटबॉलमध्ये रोल आहे. मॅनेजर हिरो होण्याचं कारण असं, की
त्यांच्यासुद्धा व्यक्तिमत्त्वावरती संघाचं एक ओव्हरऑल जी एक पर्सनॅलिटी असते, संघाचा एक ओव्हरऑल स्पर्धेतला जो आवाका असतो तो ठरतो. जसं डिडियर डेशाम खेळाडू म्हणून ते 98 साली जिंकले. मॅनेजर म्हणून त्यांचं दुसऱ्यांदी ते फायनलला, तिसऱ्यांदी फायनलला जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो जो ऑरा असतो. थॉमस ट्युकेल हे इंग्लंडचे प्रशिक्षक होते, पण ते आहेत जर्मन. तर ते परत एक वेगळं असतं. ब्राझीलनी यावेळेला पहिल्यांदी परदेशी प्रशिक्षक आणला. तो कार्लो अँटेलॉटी यांचं रिअल मॅड्रिडचं कनेक्शन खूप कामी आलं व्हिनिशियस ज्युनियर बरोबरचं. आणि तोही इटालियन आणला, की ज्या इटलीला ब्राझीलनी 94च्या वर्ल्ड कपमध्ये हरवलं होतं आणि इटालियन्स आर नोन फॉर व्हेरी स्लो आणि डल फुटबॉल आणि ब्राझील इज बोगा जोनितो. सो म्हणजे ब्राझीलचा फुटबॉल हे लाइक सांबा मॅजिक आहे. पण त्यांनी इटालियन प्रशिक्षक आणला आणि कार्लोचा करिश्मा तो तिथं खूप दिसला संघाबरोबर. सो ह्या प्रशिक्षकाचं व्यक्तिमत्व आणि संघाची मैदानावरची कामगिरी या सगळ्याचं एक मिश्रण म्हणून ते एक ब्रँड इमेज ठरते. हालंडचा उल्लेख केलात म्हणून तो जो न झालेला गोल आहे, की हालंड पळत आला आणि त्याला पास जर का मिळाला असता, तर कदाचित मॅच बदलली असती आणि सगळंच बदललं असतं. फुटबॉल हा जो टीम गेम आहे, तो नक्की कसा आहे? कारण आपल्याला वैयक्तिक सेलिब्रिटीची सवय आहे, कितीही नाही म्हणलं तरी. म्हणून थोडं समजावून सांगा. आहे फुटबॉलमध्येही व्यक्तिपूजा आहे. आपण बघितलं तसं या वर्ल्ड कपचं ब्रँडिंगच द लास्ट डान्स म्हणून केलं. रोनाल्डो, मेसी, नेमार. नेमार जरी एका पायावरती जरी तंदुरुस्त असता, तरी त्याला खेळवलं असतं कारण ब्रँडिंग तसं केलेलं होतं. मेसी आणि नेमार आपल्याला तर माहिती आहे. गेल्या वर्ल्ड कपला मला आठवतंय शेवटचा वर्ल्ड कप म्हणून कतारमध्ये भरपूर सारं ब्रँडिंग केलं. 4 वर्षांनी रोनाल्डो 41 वर्षाचा असेल, मेसी 39 असेल, ते कसे खेळतील? पण अमेरिका आहे त्यांना हे लागतातच ना, हॉलिवूडसारखे सेलिब्रिटी लागतात. त्यात मेसीनी इंटर मायामीची तिथं तो खेळतो. त्याचा ओनर हा डेव्हिड मेकहम आहे. त्याच्यामुळे इंटर मायामीला आत्ता मेसीनी MLS अमेरिकेतली लीग जिंकून दिली. तो पाहिजेच बॉस, त्याच्याशिवाय वर्ल्ड कप कसा होईल? त्यामुळे व्यक्तिपूजा आहे, पण त्याच्याच जोडीला संघभावना जी असते, म्हणजे आता तुम्ही बघाल तर अर्जेंटिनामध्ये मेस्सीशिवाय इतर सगळ्या लोकांचं वर्क रेट इतकं आहे, म्हणजे मी बघत होतो की 7 वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल मारलेत. आपल्याला दिसतो मेसी. एक गोष्ट नक्की आहे, की एक एक्स फॅक्टर लागतो. कारण ऑल आर इक्वल. सगळेच जण भारी खेळतात. त्याच्यातला एक सुपर भारी खेळणारा तो एक्स फॅक्टर लागतो. आणि तो एक्स फॅक्टर तो जो स्टार खेळाडू असतो, ज्याला आपण मार्की प्लेयर म्हणतो. तर तो खेळाडू प्रत्येक संघात लागतो. त्याचा करिश्मा खूप सारा एक पुश देतो संघाला आणि एक संघाला एक मेंटल आणि मॉरल एक स्टॅबिलिटी देतो आणि एक ऑब्व्हियसली पोस्टर बॉय तर हल्ली सेल होतातच. त्याच्यामुळे तशा अर्थाने लिमिटेड इम्पॅक्टमध्ये स्टार खेळाडू लागतो. मैदानावरती मेस्सी, रोनाल्डो, नेमार या तिघांचंही विश्लेषण आमच्यासारख्या ज्यांना टीव्हीवर बघून फक्त फुटबॉल माहिती आहे, कसं कराल? नवीन सहस्त्रकात ज्यांनी क्रीडा विश्व घडवलं, असे काही खेळाडू आहेत. आपल्याकडे सचिन आहे म्हणजे 2000 सालानंतर. तशी गेली 25 वर्ष फुटबॉल विश्वात भारून राहिलेली ही 2 व्यक्तिमत्व आहेत. सोप्या शब्दात सांगायचं झालं अगदी तर रोनाल्डो हा प्रचंड मेहनत करतो. प्रचंड त्याला एक सेल्फ इन्स्पिरेशन आहे, सेल्फ मोटिव्हेशन आहे, हार्ड वर्किंग आहे. तो भयंकर विजयासाठी खेळतो. थोडाफार आत्मकेंद्रित त्यामुळे तो आहे कारण ही सेट्स हिज ओन गोल आणि अचीव्हज हिज ओन गोल. त्या तुलनेत मेसी बघायला गेला तर तो थोडा हटके आहे. म्हणजे थोडा तो फारसा इतका तुम्हाला झगडताना किंवा या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा मेसीची बॉडी लँग्वेज अशी आणि अशी करताना दिसली. कारण तो इमोशनली खूप त्याचा आउटबर्स्ट होत होता. अदरवाईज ही इज काम विथिन हिमसेल्फ. जे साधायचं तो साधतो आणि 8 बॅलन डी'ओर घेऊन जातो, 1 वर्ल्ड कप जिंकतो, सगळं तो करतो. नेमारचं म्हणायचं झालं तर फक्त फ्लॅम्बॉयन्स आहे. त्याला मैदानावरचा जो खेळ लागतो, तो रिझल्ट्स लागतो, ते दुर्दैवाने नाही आहेत. एक युरोपियन आणि लॅटिन अमेरिकन खेळाडूंमधली ही जी आहे, की युरोपियन हे खूप ऑर्गनाइज्ड असतात. म्हणजे जर्मनीचा जर तुम्ही खेळ बघितला तर तो इंजिनिअरिंग किंवा जॉमेट्री वाटतो. व्हेअर ॲज लॅटिन अमेरिकन हे खूप मनस्वी असतात, कलाकार असतात ते. त्याच्यामुळे त्यांची करियर ते स्वतः फारशी मॅनेज नाही चांगले करू शकत. युरोपियन ते करू शकतात. तो थोडा एक फरक जाणवतो. पण मेसी खूप प्रवाही आहे. रोनाल्डो एक स्टिरियोटाइप त्याच्या एक मशीन आहे ते फुटबॉलचं गोल स्कोरिंग मशीन आहे. पण या तिघांनी मिळून फुटबॉलला गेल्या 25 वर्षात जो काही आज फुटबॉल आहे आणि ते जगभरासाठी इन्स्पिरेशन आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की इजिप्तचा एक खेळाडू आहे आणि अजून 2-3 खेळाडू आहेत. त्यांचे आदर्श हे ब्राझीलचा नेमार होते. म्हणजे ब्राझीलचे रील्स बघून ते फुटबॉल शिकले.
फुटबॉलची त्यांना आवड निर्माण झाली आणि त्याच ब्राझील बरोबर खेळताना, त्याच ब्राझीलला पराभूत करताना ती भारावून गेली होती, की "अरे, माझ्या नेमारला मी पराभूत करतो." म्हणजे संघ जिंकल्यापेक्षा नेमारला हलवल्यामुळे ते रडत होते. सो अशी खूप साऱ्या पिढ्या त्यांनी घडवल्यात. आपल्यासारख्या एकलव्य भूमिकेतनं फुटबॉल बघणाऱ्या, फुटबॉलवरती प्रेम करणाऱ्या अशी अनेक फुटबॉल प्रेमींची, चाहत्यांची जनरेशनच्या जनरेशन घडवली आहे. आज तू कुठल्याही शाळा, कॉलेजमध्ये जा, गोट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम, रोनाल्डो, मेसी. एक असा शब्द उच्चार, तुझी एक 2-3 तास डिबेट चालेल. हे इतकं आपलं एकलव्य फुटबॉलचं प्रेम आहे. मेसी आत्ता भारतात आला होता. ₹10,000 देऊन आपण पाहिलं अख्खे वानखेडे मेसी, मेसी करत होतो. एक त्याची दूरदर्शन त्याचं घ्यायला. तो हा सगळा जो ट्रान्सलेट झालेला आहे फुटबॉलचा एक ज्वर्म नाही म्हणणार, प्रेम आणि आत्मीयता, ही या तिघांमुळे झालेली आहे आणि ते त्यांचं मैदानाबाहेरचं सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. मैदानावरचं तर विक्रमांची यादी वाचली तर बराच वेळ लागेल. आजकाल खूप रील्स स्ट्रॅटेजी दाखवणारी येतायत, की हा असा पळाला, अशी गॅप क्रिएट झाली. कालचे मेसीचे दोन्ही असिस्ट हे बाहेरून होते डीच्या आणि मग त्याच्यात पुन्हा टिकी-टाका, जर्मनीची रचना. तर थोडंसं आम्हाला ह्या सगळ्या काय असतात स्ट्रॅटेजी ते सांगा ना? रील्सचा किंवा सोशल मीडियाचा उल्लेख केला. एक मला व्यक्तिगत खेद यावर्षी खूप वाटतोय, की कधी नवं तो इतका फुटबॉलमध्ये टॉक्सिक सोशल मीडिया आलाय. म्हणजे आपण बघितलं बाकीच्या सगळ्या थिंक बँकवरूनच आपण बघतो, ऐकतो. पोलरायझेशन जे झालेलं आहे, ध्रुवीकरण झालेलं आहे. तुला कुठली ना कुठली तरी बाजू घ्यायलाच लागते. म्हणजे तू याच्या वेगळी बाजू घेतली, की तू याच्या विरोधातला. असा जो नॅरेटिव्ह सेटिंग पॉप्युलर शब्द आहे, तो जो केला जातोय. त्याच्यामुळे तुम्ही मेसीला सपोर्ट केला तर यू आर अँटी रोनाल्डो. असं कधी नव्हतं. हॅशटॅग रिस्पेक्ट आम्ही कायम म्हणतो, की अरे सगळेच जण आपले आहेत. फेव्हरेट असणारच आहे. म्हणजे आता फायनलमध्ये स्पेन माझी फेव्हरेट टीम आहे, पण मेसी माझा फेव्हरेट प्लेयर आहे. ते असणारच आहे. पण मी हा मला आवडतो म्हणून तो नावडतो आणि मी त्याच्या विरोधात. हा टॉक्सिकपणा खूप यावेळेला आला. त्याची मला व्यक्तिगत खंत आणि उद्वेग आहे. पॉझिटिव्ह साइड ज्याचा तो उल्लेख केला, की एक खेळाचं ज्ञान, खेळाची आवड कुठनं होते, खेळाचं ज्ञान झालं तर. बेसिक नियमांपासून सगळ्या गोष्टी माहिती झाल्या, तर आपण अधिक रस घेऊन तो खेळ बघतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीतला फुटबॉलचा सोशल मीडिया कंटेंट तुफान चालू आहे. तो नुसतं "ए भावा तू पाहिलं का?" धुरळा वगैरे एवढ्यापुरता नाहीये. गेम समजावून सांगणारे एक्सप्लेनर आहेत आणि ते आपल्या स्थानिक भाषेत आहेत. आपण म्हणतो की प्राथमिक शिक्षण मातृभाषेत पाहिजे. हे तेच आहे. फुटबॉलचं प्राथमिक माहिती, ओळख, ज्ञान हे मातृभाषेतनं मिळतंय आणि आपल्याकडे नाही. तू साउथ इंडियन आपल्या म्हणजे प्रादेशिक भाषा दाक्षिणात्य त्यांची कॉमेंट्री ऐक. स्ट्रेस बस्टर असते. काय जीव जीव तोडून कॉमेंट्री करतात. कारण ते आत्मीयतेने तेवढा खेळ ते फॉलो करतात. त्यांना तो आवडतो. तो सोशल मीडियामुळे सर्वदूर खेळ पोहोचलेला आहे. नॉन फुटबॉलिंग आयबॉल इंडियन सुपर लीगमुळे स्टेडियममध्ये आले, सेल्फी काढायला आले, ते 5 स्टार बुफे एन्जॉय करायला आले, पण आले. कधी कोणी जॉन इब्राहिमला बघायला आले, तर कधी रणबीर कपूरला आले. पण जो फुटबॉलचा एक पिढी घडवण्याचं काम जे आहे, जे पूर्वी पेपरमधले कॉलम करायचे, फुटबॉलचा आम्ही इतिहास देतो, हल्ली जागाच नाही. मग सोशल मीडिया हे जे एक्सप्लेनर देतं खेळाविषयीची, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी खूप चांगला लाँग टर्म सकारात्मक परिणाम होणार आहे. परत एकदा या टेक्निकल आणि या मुद्द्यांकडे येतो. टेक्नॉलॉजीनं फुटबॉल बिघडला का सुधारला असा प्रश्न पडतो. कारण काय बॉलमध्ये चिप आहे, व्ही-आर आहे. एवढं करून मॅच भर टुर्नामेंटमध्ये रेड कार्डचे नियम बदलायला लागले. टेक्नॉलॉजीनं फुटबॉल बिघडला का सुधारला? आपण शाळेत असताना टेक्नॉलॉजी शाप का वरदान हां. असा एक हे असायचं. दूरदर्शन शाप के वरदान आणि तंत्रज्ञान. टेक्नॉलॉजीनी बिघडलं नाही. टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा ह्याबाबत आपण अजून थोडे अडाणी आहोत किंवा तिथपर्यंत गेलेले नाहीयेत. म्हणजे ऑफसाईड हा भल्याभल्यांना कळत नाही. तो ऑफसाईड हा जो नियम आहे त्याचं सेमी ऑटोमेटेड तंत्रज्ञान यावेळेला आलं. खूप फायदा झाला. छोटी-छोटी ऑफसाईड जी आहे, ती पकडली जाऊ लागली आणि रेफरीला लगेच विनाविलंब ते निर्णय घेता येऊ शकता यायला लागला. कारण ऑफसाईडमुळे कधी गोल होतो, कधी नाही होत. हे खूप क्रिटिकल आहे ऑफसाईड. कारण अगदी गोल समोर गेलेल्या आक्रमणाच्या वेळेला ऑफसाईडचा मुद्दा येतो. व्ही-ए-आरचा तू उल्लेख केलास, तर जसं कायद्यामध्ये आहे, की कायदा आहे, पण स्पिरिट ऑफ लॉ काय? जसं नियम आहे, पण तो मैदानात कुठे आणि कसा फाऊल झाला, हे तो रेफरी जास्ती चांगलं समजू शकतो. त्यामुळे व्ही-ए-आर काय बॉस, असा-असा फाऊल झालाय. आम्हाला शंका वाटतेय. तुला काय मग वाटतं? स्क्रीनवरती बघ, आपण चर्चा करू. देन यू आर द फायनल
पर्सन टू टेक अ कॉल. फुटबॉलचं हे अजून एक चांगलं वैशिष्ट्य आहे, की त्यांनी जसं खेळाडू चुकतात, एखादा डिफेंडर चुकतो, सेल्फ गोल मारतो, फॉरवर्ड तर चान्सेस मिस करतो. परवा इंग्लंडच्या प्रशिक्षकांचे आडाखे चुकले, अर्जेंटिनाविरुद्ध खूप नको तेवढे डिफेन्सला गेले आणि पराभूत झाले. चूक आहे प्रशिक्षकांची. तशीच रेफरीची चूक फुटबॉल व्यवस्थेने मान्य आहे. ही इज अल्सो ह्युमन आणि त्याला सुद्धा चूक करायचा अधिकार आहे. फक्त त्याचं इंटेन्शन काय आहे? मुद्दामून खेळात खो घालायचा आहे, मुद्दामून मेसीला जिंकवायचं आहे, मुद्दामून रोनाल्डोला पराभूत करायचं आहे. हे त्याचं इंटेन्शन काय आहे? आणि ते इंटेन्शन कुठल्याच रेफरीचं तसं नसतं. पंच जे निवडले जातात ते खूप शास्त्रीय रोस्टर त्यांचं असतं, की माझ्या पूलमध्ये ती टीम माझ्या संघाविरुद्ध खेळणार नाही, अशा देशाचा तिथं पंच असतो. जसं क्रिकेटमध्ये एलीट पॅनल आहे, तसं सामन्यांचा अनुभव असलेले विविध देशांचे पंच असतात. कारण इंग्लिश पंच त्या टिपिकल त्यांनी विचार करतो. साउथ अमेरिकन पंचाला ती धसमुसळी जरा भाषा चालते, कारण तिथं तसा फुटबॉल खेळला जातो. म्हणून विविध देशांचे पंच असतात, त्यांच्या कार्यशाळा होतात. आता राहता राहिला व्ही-ए-आरचा. व्ही-ए-आर इज अ विलेन फॉर धिस वर्ल्ड कप फॉर शुअर. कारण व्ही-ए-आरनी जे सांगितलेलं आहे, ते इंटरप्रिट करून तशी निर्णय प्रक्रिया राबवायला मैदानातला पंच थोडा कमी पडला. अजून एखादी टूर्नामेंट जायला लागेल. तसंच व्ही-ए-आरचा इतका मुक्त वापर करायचा का? म्हणजे इजिप्तने जेव्हा दुसरा गोल केला, त्यावेळेला अर्जेंटिनाच्या खेळाडूला मैदानाच्या दुसऱ्या भागात फाऊल झाला होता. तो गोल झाला त्याला तो रिलेव्हंट आहे का नाही? ह्या काही थोड्या टेक्निकल गोष्टी आहेत. त्या फिफाची कमिटी असते, नियम बनवणारी कमिटी असते. ती बसून ठरवते आणि यावेळचे निर्णय यथावकाश होतील. दुसरं गेम जे नियम बदलतात त्याचे फायदे काय झाले तेही सांगतो. फुटबॉलचा खेळ खूप प्रभावी झाला. 5 सेकंदात थ्रो घ्यायला लागतो. एखादं सबस्टिट्यूशन असेल तर ते 10 सेकंदात करायला लागतं. आपण अनेकदा बघितलं मैदानावरती नटसम्राट भरपूर दिसले, की लागलं, काय झालं, कोणाचं लक्ष नाही, पळायला लागले ते. कारण विनाकारण खेळ थांबवायचा नाही. त्यामुळे आपण बघितलं तर जवळपास 40% गोल हे 75व्या मिनिटानंतर झाले आणि 50हून अधिक गोल हे 90 मिनिटानंतर झाले. कारण खेळ प्रवाही व्हायला लागला. 5 सबस्टिट्यूशन्स अलाउड आहेत. म्हणजे 10 पैकी 5 निम्मा संघ बदलतोय. त्याच्यामुळे जो वॉकिंग फुटबॉल व्हायचा तो नाही होत. शेवटपर्यंत चुरस होते आणि शेवटपर्यंत धडाडीने धाव घेतली जाते. असे काही पॉझिटिव्ह नियम बदलही झालेत. तुम्ही कितीही म्हणालात, की जास्तीत जास्त निस्पृह फिफा असेल राहील, तरी सगळ्यांच्या मनात एक मेजर प्रश्न आहे, की मेस्सी परत जिंकावा म्हणून ही फिफा वर्ल्ड कप रिग्ड केलेली आहे का? काय म्हणणार तुम्ही? फिफाचं मी म्हटलं तर धोरणात्मक संघटना म्हणून रशियाचा बॅन, ते ट्रम्पना पीस अवॉर्ड हे पाहिलं. कारण त्यांची ती व्यावहारिक गरज होती अमेरिकेतला वर्ल्ड कप यशस्वी करायला. दुसरी गोष्ट जी झाली, की ती अमेरिकेचा खेळाडू बोलोग्ना ह्याला जी रेड कार्ड दिलं गेलं बेल्जियम विरुद्ध, तो त्यांचा स्टार स्ट्रायकर होता. पुढच्या मॅचसाठी तो अत्यंत आवश्यक होता. बेल्जियमच्या मॅचसाठी आवश्यक होता. आधीच्या मॅचला रेड कार्ड दिलं. ते म्हणे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने हस्तक्षेप करून ते मागे घ्यायला लावलं. आता त्याच्यात फिफा तांत्रिकदृष्ट्या कुठेही चुकत अशासाठी नाही. एक रिव्ह्यू कमिटी असते. ती सातत्याने रिव्ह्यू करत असते. एखाद्या संघटनेने अपील केलं, तर तो रिव्ह्यू करायचा पूर्णाधिकार त्या तांत्रिक कमिटीला आहे. तो अधिकार त्यांनी वापरला. त्याच्याविरुद्ध बेल्जियम संघटनेने सुद्धा पत्र दिलंय. आता हे कागदोपत्री पुरावे त्या गोष्टी असतात. मागे काय घडलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे म्हणलात तसं परसेप्शन इज फिफानी स्वतःचं विदूषक करून घेतलं. वर्ल्ड कप इज अ मॉकरी हे परसेप्शन तयार झालं. आता राहिला मेसीचा विषय म्हणजे सेमीफायनलला टॉप 4 मानांकनाचे संघ आले. जसं टेनिसला होतं 1, 3, 2, 4 ऑड इव्हन वाले थेट टेनिसला फायनललाच कारण तो पूल असतो. फिफाचा जेव्हा ड्रॉ होतो लोकं बघत नाहीत. परत टॉक्सिक सोशल मीडियाकडे जाईन. 5 डिसेंबरला फिफाचा ड्रॉ झाला. प्रत्येक गटामध्ये 4 संघ कुठले असतील याचे क्रायटेरियाज असतात. मानांकनानुसार 1 ते 12 गटात ते विभागले जातात. युरोप सोडून कुठल्याही एका खंडाचे देश एका गटात खेळवले जात नाहीत. कारण वर्ल्ड कप आहे. इतर खंडातल्या देशांची खेळू दे. युरोप का तर युरोपच्या संघांची संख्या जास्ती आहे. म्हणून ते येतात कधीतरी. आणि त्याच्यानंतर ड्रॉत जर आपण बघितले, तर अर्जेंटिनाला कदाचित उरुग्वे असता. उरुग्वे घाण हरले. नाहीतर अर्जेंटिनाला त्यानंतर कोलंबिया असता. कोलंबिया हरले म्हणून स्वित्झर्लंड आले. तो अर्जेंटिनाला हे प्रतिस्पर्धी पुढे आलेच असते. ते नाही आले. हा मेसीचा दोष नाहीये.
आणि दुसरं राहता राहिलं क्रिकेटमध्ये एखादा बुमराह आहे. बुमराहनी एखादं अपील केलं. तो अंपायर जरा म्हणतो, "आयला बुमराह अपील करतोय. काहीतरी दिसतंय बरं का, आपण विचार करू." नवखा गोलंदाज आहे. त्यांनी अपील केलं. कट असेल तरी सुद्धा म्हणतो, पुढचा बॉल टाक." मोठ्या खेळाडूंबाबतची निर्णय प्रक्रिया थोडी इन्फ्लुअन्स होते. ही फॅक्ट आहे. ती मेसीच नाही, रोनाल्डोबद्दलही होते. पोर्तुगालला जी पेनल्टी देण्यात आली, क्रोएशिया अगेन्स्ट पोर्तुगालच्या खेळाडूंनी अपील केलं नव्हतं. कारण आपण कॉर्नरच्या वेळेला बघितलं तर कुस्तीच चालू असते. इतका तो सॉफ्ट फाऊल आम्ही ज्याला म्हणतो तो होता. पण पेनल्टी दिली. पोर्तुगालने इक्वलाइज केलं नाहीतर क्रोएशिया कदाचित जिंकली असती. प्रत्येकाच्या बाबतीत अशा कमी जास्त गोष्टी होतात. सोशल मीडिया आपण एकाच बाबतीतला नॅरेटिव्ह पसरवतो आणि हे सगळं घडतं. जसा आय-पी-एलमध्ये स्ट्रॅटेजिक टाईमआउट असतो, तसा इथं हायड्रेशन ब्रेक आला. ही पुन्हा आर्थिक गरज का दुसरं काय? हायड्रेशन ब्रेक हा आज नाही याला 2014च्या वर्ल्ड कपलाही होता, जो ब्राझीलमध्ये झाला होता. याला कारण असं आहे, की FIFPro नावाची संघटना जी खेळाडूंचे सगळे हितकारक त्यांचे जे निर्णय आहे किंवा त्यांच्या हितासाठीची आहे. भारतामध्येही FPI म्हणून आहे, फुटबॉल प्लेयर्स असोसिएशन ऑफ इंडिया. त्या खेळाडूंच्या संघटना आहेत. खेळाडू हे वेडबिगार नाही किंवा तुम्ही $1 अब्ज दिले म्हणून खेळाडू तुम्ही सांगाल तो काही गोष्टी करणार नाहीत. खेळाडूंचेही हक्क आहेत, खेळाडूंची स्वतःची एक डिग्निटी आहे. तसंच मॅचमुळे किंवा अतिरिक्त तणावामुळे खेळाडूंना परिणाम होऊ नये, याची सुद्धा दक्षता घेतली जाते. ब्राझीलला सुद्धा 38-40 डिग्रीमध्ये मॅचेस होत्या. तेव्हा तो हायड्रेशन ब्रेक देण्यात आला होता. अमेरिकेशी सगळं तुझं मार्केटिंगकडे तू जोडतोस किंवा आपण जोडतो ते. काही-काही बाबतीत हे फ्लेक्सिबल ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे पाऊस आहे, 20-22 डिग्री टेम्परेचर आणि हायड्रेशन ब्रेक आहे. म्हणजे खेळाडू सुद्धा म्हणले, की "व्हाय?" असं विचारलं. आता परवा कॅलिफोर्नियात असेल किंवा न्यूयॉर्कला असेल 38 आणि 40 डिग्री टेम्परेचर होतो. दोज वेअर दी हॉटेस्ट मॅचेस ऑफ द वर्ल्ड कप. तेव्हा तो गरजेचा होता. मेक्सिकोला साधारण 2,500 मीटरची तिथं समुद्र सपाटीपासूनची उंची होती. ऑक्सिजनची कमतरता, हालचाल आपली मंदावते बॉडीची. तिथं गरजच आहे ह्या ब्रेकची. म्हणजे त्या अगेन्स्ट ऑल ऑड्स इंग्लंड मेक्सिकोशी जिंकले. दॅट वॉज दी मॅच ऑफ द टूर्नामेंट. इतका त्यांनी निर्धार दाखवला. घोस्ट ऑफ ॲस्टेका म्हणतात, की मॅराडोनानी 2 गोल केले होते, एक हाताने आणि एक 7 खेळाडूंना चुकवून. दॅट वॉज दी गोल ऑफ द सेंचुरी. मेक्सिको 13 वर्ष अनबीटन होते त्या स्टेडियमला. त्या सगळ्यावरती मात करून इंग्लंड तिथे जिंकले. आदल्या दिवशी रात्रभर फॅन्सनी फटाके फोडले होते आणि बँड वाजवले कारण इंग्लिश खेळाडू झोपू नयेत. तरीसुद्धा इंग्लंड जिंकले. तिथं अशा प्रकारचे ब्रेक आणि खेळाडूंच्या हिताचं रक्षण गरजेचं आहे. पण त्याचा परत व्यावसायिक कारणासाठी अतिरेक होऊ नये. म्हणजे अमेरिकन कॉमेंट्री आपण ऐकतो सध्या ह्या वर्ल्ड कपमुळे. एकतर ते ही बिल्डिंग म्हणतात. व्हॉट अ ड्रामा इन धिस बिल्डिंग. ते स्टेडियमला बिल्डिंग म्हणतात. कारण आपल्याला ते स्टेडियम असतं. ते म्हणतात स्टेडियम वर्षातले फक्त 190 दिवस मॅचेस खेळता. उरलेले 150 दिवस काय? पॉप कन्सर्ट. तिथं पार्किंग असतं. तिथं लग्न समारंभ होतात. ट्रम्पची तिथं एखादी सभा होते. सो इट्स अ मल्टीपर्पज व्हेन्यू. तसं दुसरं ते म्हणतात व्हॉट अन एंटरटेनमेंट. तो अर्जेंटिनाच्या मॅचला म्हणत होता, "हा सामना एक्स्ट्रा टाईमला जायला पाहिजे." का? अजून अर्धा तास एंटरटेनमेंट चालेल. अरे, तुम्ही बॉक्सिंगचे 2 खेळाडू झुंजवता, तुम्ही पैसे मिळवता, एंटरटेनमेंट. सो अशा पद्धतीचं यूएस सगळं जे मार्केटिंग, ब्रँडिंगचं जे रूथलेस लॉजिक जे आहे, त्यामुळे थोडं खेळाचं नुकसान होतंय. 2028 साली जो युरो कप होणार आहे इंग्लंडमध्ये, त्यांनी आत्ताच जाहीर केलंय, देअर विल बी नो हायड्रेशन ब्रेक. हं. कोण होस्ट असतं आणि कुठं हे सगळे सामने होतात? कारण तुम्ही 9 वर्ल्ड कप बघितले. त्यांना किती फरक पडतो? मुळात ह्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे. साधारण 10 वर्ष आधी याचं बिडिंग चालू होतं आणि FIFAच्या धोरणानुसार जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात वर्ल्ड कप न्यायचा. फुटबॉलचा प्रसार होतो. फुटबॉल जवळून बघायला मिळतो. कतारला 75,000 भारतीय जाऊ शकले कारण दॅट वॉज द निअरेस्ट अँड चीपेस्ट वर्ल्ड कप. तसं प्रत्येक खंडाला टर्न बाय टर्न रोटेशननी संधी दिली जाते. ऑब्व्हियसली युरोप आणि लॅटिन अमेरिकेचं प्राबल्य होतं. 94ला पहिल्यांदा अमेरिकेत वर्ल्ड कप गेला नॉर्दर्न हेमिस्फिअरला. नंतर 2002ला आशियात आला. जपान आणि साऊथ कोरिया त्याचे होस्ट होते. पहिल्यांदा जॉइंट होस्ट होते. 2010ला आफ्रिकेला गेला कारण इट्स टाईम फॉर आफ्रिका. परत वर्ल्ड कप हा फक्त फुटबॉल नसतो. तो एक नॅरेटिव्ह सेट करत असतो, की आम्ही आफ्रिका फक्त एड्स नाही, अंतर्गत यादवी युद्ध, भुकमरी आणि गुन्हेगारी नाही, तर आम्हाला या विकासाच्या प्रवाहात यायचंय. दॅट वॉज टाईम फॉर आफ्रिका हे प्रसिद्ध झालं. 2006ला जर्मनीनी लेट्स मेक फ्रेंड्स अशी स्लोगन दिली. आपल्याला वाटलं हे सगळे पाश्चिमात्य देश सगळे आधुनिक आहेत.
पण जर्मनीचं असं होतं, की त्यांना न्यूरेनबर्गचा डाग पुसायचा होता. दुसऱ्या महायुद्धातला जो काही तिथं छळ-छावण्या होत्या. त्यामुळे ते म्हणले, "आम्ही 6 फुटी जरी अकराळ-विकराळ असलो तरी आम्ही चांगले मित्र आहोत. वर्ल्ड कपद्वारे आम्ही हे दाखवून देऊ." असे प्रत्येक खंडाला संधी दिली जाते. कतारला अरब वर्ल्ड कप म्हणून दिली होती. तो हे 10 वर्ष आधी ठरतं. पुढचा वर्ल्ड कप हा स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्कोला आहे. पुन्हा एकदा फुटबॉलचं कल्चर असलेल्या तो खंडात येतोय. 34 साली सौदी अरेबियात आहे. तो पुन्हा अरबकडे तो वर्ल्ड कप जातोय आणि सौदी इज अ मेजर पॉवर नाऊ इन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट अँड एव्हरीथिंग. 38चा वर्ल्ड कप पुन्हा अमेरिकेने ऑलरेडी प्रपोजल दिलेला आहे, की 64 संघांना घ्या. एकटी अमेरिका आम्ही होस्ट करू. तो पुढे बघू आता अशा पद्धतीने. भारत हा 38 नाही तर माझा अंदाज आहे 42चा वर्ल्ड कप भारत होस्ट करेल. आपलं ते सगळ्याच राष्ट्रीय क्रांतीची शताब्दीचं ते डेकेड असेल. तो फिफाचा वर्ल्ड कप भारत कदाचित 42 किंवा 46ला होस्ट करेल. 38ची चर्चा होती. अहमदाबाद स्टेडियम्स होणार सगळं. स्वाभाविक प्रश्न. भारत फुटबॉलमध्ये इथंच का आहे? असाच का आहे? आणि आम्ही कोल्हापूरचे लोकं एकलव्यासारखे फॅन राहणार. केरळमध्ये असणार, पश्चिम बंगालमध्ये असणार, ओडिसात असणार. त्याचं पुढं काय होणार? ह्या सोशल मीडियामुळे हाही खूप सारं बोललं गेलं, की 5,00,000ची काय 50,00,000ची लोकसंख्या असलेला केप वर्दे कुरासाओ वर्ल्ड कपमध्ये आले. आपण नाही वगैरे, वगैरे. 1.5 अब्जाची आहे आपण. मुळात त्याच्यामध्ये असं आहे, की आपण जर वेगळ्या गटात असतो, तर आपण 10 वर्षापूर्वी वर्ल्ड कप खेळलो असतो. म्हणजे बरं. ओशनिया गट. सगळ्या खंडीय पात्रतेचे गट असतात आणि त्यांना त्यानुसार पात्रतेचा स्पॉट असतो. ओशिनिया गटात सामोआ आयलंड, फिजी, न्यूझीलंड असे संघ आहेत. नॉर्दर्न अमेरिका, उत्तर अमेरिका गटात वेस्ट इंडिजची बेटं, कॅनडा वगैरे असे संघ आहेत. भारत आशिया गटात आहे. जपान, कोरिया, सौदी अरेबिया, कतार, इराण, इराक, यू नेम हे पॉवर हाऊसेस जगातले भारतात आहेत. ऑस्ट्रेलियाचं कौतुक असं, की ते ओशिनिया गटात असून दे ऑप्ट फॉर एशिया. कारण ते म्हणले आम्हाला क्वालिटी फुटबॉल खेळायचा आहे आणि आज आशियातनं ऑस्ट्रेलिया क्वालिफाय होतोय वर्ल्ड कपसाठी. तो ह्या गटात असल्यामुळे आपण दक्षिण आशियाई याच्यात आपण जिंकतो. त्याच्या पुढे जी दुसरी पात्रता फेरी असते, ह्या सगळ्यांचा आपल्याला मुकाबला करायला लागतो आणि तिथं नाही आपण, ही फॅक्ट आहे. आता ते कसे होऊ? त्याला थोड्या लघु मुदतीची उपाययोजना असतील, एक मध्यम आणि एक दीर्घकालीन. पायाभूत सुविधा आहेत, फंड्सची गरज आहे. दुसरं ग्रासरूट्स आपल्याकडे बऱ्यापैकी चाललेले आहेत. त्यांना एक्सपोजरची गरज आहे. आणि मी सगळ्यांना सांगतो, की मुळात 2+2 येत नसलेल्या मुलाला तुम्ही जर ट्रिग्नॉमेट्रीचं कोडं घातलं तर कसं होईल? आपल्याकडे नाही आहेत काही स्किल्स. हे आपण थोडं ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जसं ब्राझीलचा सॅन्टॉस नावाचा फुटबॉल क्लब आहे, पेलेचा. तो आय-पी-एलचा विनर होईल का? नाही होणार. कारण तिथं ती एक संस्कृती असते. तिथं ते स्किल सेट डेव्हलप होतो, मानसिकता डेव्हलप होते. त्यामुळे फुटबॉल खेळणं आणि फुटबॉल फॉलो करणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मी कायम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती सांगतो, की इंडियन मार्केट इस वाईड अँड वाईज इनफ. वाईड इनफ टू अकोमोडेट ऑल द स्पोर्ट्स. सो तुम्ही क्रिकेट विरुद्ध फुटबॉल बघू नका. शनिवार, रविवार आम्ही फुटबॉल मनसोक्त बघतो. इतर वेळेला टेस्ट मॅचचा एकही बॉल चुकवत नाही. आणि वाईज इनफ आपल्याला माहिती आहे केव्हा काय निवडायचं. आता कॉमनवेल्थ गेम्स येतील. आपण सगळे खेळ बघू कॉमनवेल्थ. पण वर्ल्ड कपच्या वेळेला आपण रात्रीचा दिवस करतोय. त्याच्यामुळे अशा झगड्या लावू नका. एक फायदा असा होतो, की क्रीडा संस्कृती डेव्हलप होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, खेळाविषयी आवड निर्माण होते. टर्फवरती आज कोल्हापूर, मुंबई, पुणे शेकडोंच्या संख्येने टर्फ आहे. एक तरुणाईची एनर्जी पॉझिटिव्ह दिशेने कन्व्हर्ट होते. शाळांमध्ये आम्ही जातो. यू कॅन मेक आउट द डिफरन्स बिटवीन अ स्पोर्ट्स बॉय ऑन अ नॉन स्पोर्ट्स बॉय. त्याचं प्रोफाईल, त्याचं चालणं, त्याचं पळणं, मग ते पाठीचे, मणक्याचे आजार होत नाहीत. मग ते योगा करायला लागत नाही ना, फिजिओथेरपी घ्यायला लागते. सो यू कॅन मेक अ डिफरन्स आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फॉलो करता, कुठलीही, स्पोर्ट्स असेल तर अधिक चांगलं. तुमचं टोटली एक कॅरेक्टर बदलून जातं, एक फोकस तुम्हाला मिळतो. त्यामुळे फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळेल भारत, आशा आहेच आहे. सातत्याने 3 आशियाई कपला क्वालिफाय व्हायला पाहिजे. आशियातल्या टॉप 10-12 पर्यंत यायला पाहिजेत. आत्ता आपण 18-20 आहोत आपण टचिंग डिस्टन्समध्ये. पण तोपर्यंत ही जी क्रीडा संस्कृती होतीये, खेलो इंडिया, फिट इंडिया, योगा डे, ही एक दिवसाची गोष्ट नाहीये. ही सतत आपल्या झेनमध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये ती आणण्याची गोष्ट आहे. तीच मला जास्ती महत्त्वाची वाटते आणि ती या वर्ल्ड कपची देणगी आहे असं मी मानतो. शेवटचे 2 प्रश्न. या वर्ल्ड कपचे ह्या वर्ल्ड कपचे हिरो
देश, खेळाडू कोण आहेत तुमच्या मते? स्पेन हा देश म्हणून, कारण पुन्हा एकदा त्यांच्या व्यवस्थेवरती त्यांनी विश्वास ठेवला. आता गेली 7-8 वर्ष आम्ही स्पेन आणि इंग्लंडला टूर्स घेऊन जातो. सो त्यांचा जो ग्रासरूट फुटबॉल आहे तो जवळनं बघतो. परत 2017ला भारतामध्ये 17 वर्षाखालील वर्ल्ड कप झाला होता. तो तिथं फॅबियन रुईज असेल किंवा फिल फोडेन इंग्लंडचा असेल, हे त्या वर्ल्ड कपमध्ये खेळले होते. निको विल्यम्स असेल, हे त्या वर्ल्ड कपमधनं आज मुख्य वर्ल्ड कपला खेळतायत. सो ही त्यांच्या यूथ डेव्हलपमेंट सिस्टमवरती त्यांनी जो विश्वास ठेवला आणि ती कमिटमेंट बांधिलकी राखून ते जे प्रयत्न करतायत, म्हणून स्पेन सगळे इंडिजिनस प्लेयर आहेत. आफ्रिकन देशांचं आपण बोलतो ते सगळे प्लेयर इंग्लंड, युरोप, अमेरिकेत खेळतात. देशाकडनं आफ्रिकेत खेळतात. गुड फुटबॉलचं लोकशाहीकरण होतंय. पण स्पेन हा इंडिजिनस त्यांचा जो फुटबॉल कल्चर आहे ते धरून आहे. व्यक्ती ऑब्व्हियसली मेसी. कारण मेसी, रोनाल्डोमध्ये परत मी म्हणतो तसं सगळेच ग्रेट आहेत. पण एक हाती जे आपण 86ला मॅराडोनानी केलेलं पाहिलं, तेच आज मेसी करतो आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक खेळात एक हिरो लागतो. तसा तो मेसी आहे. या दोन्हीमध्ये विभागलेले आहेत. पण केप वर्देपासून अगदी पराभूत झालेल्या मोरोक्को असेल, बेल्जियम असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, या सगळ्यांनी जो एक फुटबॉलचा आविष्कार घडवला, तोच विनर आहे आणि तोच लक्षात राहील. शेवटचा प्रश्न अर्थातच फायनल कोण जिंकावी असं वाटतं आणि कोण जिंकेल? हेड सेज स्पेन, हार्ट सेज मेसी. अशीच सर खूप खूप आभार. आम्ही पण दर 4 वर्षांना फुटबॉलवरती येतो अनफॉर्च्युनेटली पण सगळ्या अंगानं फुटबॉल समजून घेता आला त्याबद्दल खूप खूप आभार. प्रेक्षकांचे खूप आभार आणि जायच्या आधी कोल्हापूरच्या फुटबॉलवरची थिंक टूर जर का तुम्ही बघितली नसेल तर तीही नक्की बघा. थिंक बँकवरतीच ती काही दिवसांपूर्वी रिलीज केली होती. आज इथेच थांबूया. धन्यवाद.